स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पट्ट्या तसेच शेतकऱ्यांना अडचणी असल्यास कोणत्याही क्षणी मदतीसाठी धावणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मान तालुकाध्यक्ष राजू मुळीक यांनी मान तालुक्यातील शिंगणापूर फिटरवरील सायंकाळी 6 ते 10 या वेळेस सुरू असलेला लोडशेडिंग बंद करणे, भवानवाडी, शिवाजीनगर, मुळीक वस्ती, खरात वस्ती, एने प्लॉटिंग, खांडे वस्ती, माने वस्ती, भटकीमाळा, सावंत वस्ती, पाटील वस्ती, डबरमाळा या भागांना कायमस्वरूपी गावठाण वीज जोडणी मिळावी, डीपीवरील फ्यूज नवीन टाकण्याबाबत दिनांक 17 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परंतु तरीही महावितरण प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याचे मत राजू मुळीक यांनी व्यक्त केले. तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं शिंगणापूर फिडरवरील 6 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत असलेले लोड शेडिंग संदर्भात जे उपोषण केलेलं आहे ते बेमुदत उपोषण सुरू आहे आणि नक्की कोणत्या मुद्द्यावर तुमचं उपोषण सुरू आहे काय सांगाल? खरं तर 2 जूनला मी आपल्या महावितरण विभागाला पत्रव्यवहार केला होता, पण गेले 15 दिवस झालं मला साधा एक पत्रसुद्धा त्यांनी दिलेलं नव्हतं किंवा कुठला समस्यावर त्यांनी मुद्दासुद्धा मांडलेला नव्हता. त्यानंतरनं मी 15 तारखेला आता एकदम उपोषणाचं पत्र दिलं आणि 17 तारखेला आज मी उपोषणाला बसतोय. माझे मुद्दे 2 ते 3 आहेत आणि लोकल लेवलचे जे मुद्दे आहेत ते ह्या ऑफिसला किंवा ओढच्या ऑफिसला जरी म्हणजे सेक्शन होण्याजोगे विषय आहेत. पहिला विषय आहे की शिंगणापूर फिटरवरील ते 6 ते 10 लोड शेडिंग जे आहे ते बंद करण्याबाबत. आता ते 6 ते 10 लोड शेडिंग आहे त्या संदर्भात आज मुख्यमंत्री साहेब, ऊर्जामंत्री साहेब एवढे बोंबालत आहेत, पण इथं खालच्या लेवलला काही त्याचा उपयोग होत नाही आहे. पण लोड शेडिंग एवढ्या मोठ्या प्रमाणात केलं जातं की संध्याकाळच्या नको त्या वेळेत केलं जातं आहे. आम्ही लोड शेडिंगबद्दल काय बोलत नाही, तुम्ही लोड शेडिंग करा, करण्याबद्दल काय नाही, पण वेळ बघून तरी करा. आज शाळा सुरू झाल्या आहेत, तुम्ही एकीकडं लाडकी बहीण बोलता, लाडक्या बहिणींना 1,500 रुपये देता तुम्ही, मग लाडक्या बहिणींना अंधारात का स्वयंपाक करायला होत आहे? आज लहान लहान मुलं आहेत, बाकी किरकोळ काही न सांगणाऱ्या गोष्टी आहेत. अंधारात आम्ही काय नाही करायचं. आज गुरं 10 ते 15 लोकांच्या गाय आहेत, कुणाच्या 5 आहेत, कुणाच्या 10 आहेत. लोकांनी धारा काढायच्या कशा? हा मुद्दा ह्या प्रशासनाला कळतच नाही. कुठवर किती दिवस आम्ही बोंबलणार, किती दिवस आम्ही पत्रव्यवहार करणार? यावर ठाम निर्णय घेण्यासाठी आणि त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मी इथं बसलो आहे. दुसरा विषय असा आहे की गावठाणमध्ये आमच्या वाड्या वस्त्या ज्या आहेत त्यामध्ये मुळीक वस्ती असेल, एने प्लॉटिंग शिवनगर असेल, खरात वस्ती, शिवाजीनगर, भवानवाडी आहे, त्याच्यामध्ये भटकीमाळा आहे, सावंत वस्ती आहे, माने वस्ती आहे, खांडे वस्ती आहे आणि डबरमाळा काहीसा भाग आहे. ही गावठाणमध्ये समाविष्ट करण्यासाठी आज आम्ही उपोषणाला इथे बसलो आहे. तर उपोषणाला बसलो आहे आत्तापर्यंत. आता मला वाटते 2:30 ते 3 वाजले. आत्तापर्यंत अधिकारी कोणी इथे आलेले नाही. आम्ही वाट बघतोय. आमचा हे उपोषण बेमुदत माझं कायम चालू राहील जोपर्यंत ठाम निर्णय होत नाही तोपर्यंत. बरं, मग आता काय वरिष्ठांकडनं काय आदेश काय अजून सुद्धा काही सुद्धा अगदी मानेसाहेब मग अशी भेटायला आले, पण काही उपयोग नाही त्याचा. कारण मला लेखी दिल्याशिवाय आणि ठाम निर्णय दिल्याशिवाय मी इथून उठणार नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत ते लोड शेडिंग संदर्भात उपोषणाला बसलेले आहेत आणि या अगोदरही त्यांनी पत्रव्यवहार केले होते, पण त्याला महावितरण केराची टोपली दाखवलेली आहे. आज प्रत्यक्षात उपोषण सुरू आहे, काय सांगाल? त्या उपोषणाला आम्हीच हेलपाटे घातले होते आणि हेलपाटे घातल्यात आम्हालाच म्हणले, दुसऱ्याचं पत्र दाखवून आम्हाला म्हणायचे डीपी तुमचा 2 दिवसात येतोय, तुम्ही जावा घरी. आम्हाला 5-6 वेळा आम्हाला तसंच केलं. 3 वर्ष झाले या गोष्टीला. मग आम्ही राजूकडे गेलो. राजूला म्हणलं अरे आमचं कोणीच ऐकून घेत नाही आहे, मग तू तरी चल रे बाबा आणि हे आमचं कोणतरी समस्या मांडेल. आम्हाला 2 दिवसाला देतो सगळं म्हणायचं आणि तसंच हे करायचं. अंधारात सगळी लोकं आमच्या तशीच अंधारात आहेत, लहान मुलं आहेत, सगळे अंधारात राहतात. आणि कसं 6 ते 10पर्यंत ही काय वेळ चुकीचीच आहे, सगळी ही चुकीची वेळ. नमस्कार, मी अतुल करचे, शिंगणापूर. हा आमचे शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मुळीक साहेबांनी जे उपोषण धरले त्या पाठिंबा दर्शनासाठी आणि हा जो फिडर आहे शिंगणापूर फिडर, आम्ही स्वतः शिंगणापूरमधले असून आमचा हा फिडर हाच आहे. स्वतः आमच्या वस्तीवरती, वाड्या वस्त्यावरती हाच फिडरवरून लाईन येत असते आणि सध्या आम्ही सध्यांचा जो त्रास आहे तोच आमच्या वाड्या वस्त्यावरती त्रास आहे. संध्याकाळ सायंकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये लोकांच्या जनावरांच्या दारा असतील, जर्शीचं प्रमाण जास्त आहे आपल्याकडे शेतकरी वर्ग असल्यामुळे. त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी अभ्यासांचा टाईम, महिलांचा स्वयंपाकांचा वर्ग. शासन आपलं म्हणत असतंय की बाबा माझी लाडकी बहीण, पण ह्या लाडक्या बहिणीला एवढ्या समस्या निर्माण होत्या त्या लाईटच्या माध्यमातून. आणि आम्ही प्रशासनाला आम्ही पण शिंगणापूरच्या माध्यमातून वेळोवेळी भेटत असतोय, चर्चा करत असतो, तरी पण अद्यापपर्यंत आम्हाला काही न्याय भेटलेला नाही.
पण आज आम्ही उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला एक साकडं घालतोय किंवा लवकरात लवकर त्यांनी ह्यांच्या मागण्याचा विचार करून आमच्या शिंगणापूर फिटरवरील लोड शेडिंग आणि काय देवडीतील त्यांच्या जे काय स्थानिक मागण्या आहेत त्यांचा लवकरात लवकर विचार करून ह्यांचं उपोषण सोडवण्याच्या अनुषंगाने ह्यांच्या मागणीच्या अनुषंगाने प्रयत्न करून ह्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही मी प्रशासनाला विनंती करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।